हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटणातील शेवग्याच्या शेंगाची भाजी. त्यासाठी मी इथे 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या शेंगाचे आपण व्यवस्थित कट करून त्याच्यावरचे जे सालपट आहे ते साईडला करून सर्व तिन्ही शेंगा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकून गॅसवरती ठेवायचं आहे. आता आपण या भाजीसाठी काळ्या वाटणाचा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 कांदा भाजून घ्यायचा आहे. धने फूल, शेंगदाणे, खोबरं, लसूण हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला एका मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला बारीक करत असताना थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये तेल टाकून मोहरी, जिरे याची फोडणी देऊन घ्यायची आहे. यानंतर आपण तयार केलेला जो काळा वाटण आहे तो यामध्ये टाकायचा आहे व याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला मिरची पावडर, गरम मसाला, हळद टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकून याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. यानंतर याच्यामध्ये आपण शिजवलेल्या शेंगा आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यालाही थोडा वेळ आणखी हलवून फ्राय करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकून त्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यानंतर भाजीला चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे.